नमस्कार, BCNC न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूयाचं सविस्तर वृत्त। लोकसभा निवडणुकांसाठी रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। जळगाव या ठिकाणी सदर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। रावेर मतदारसंघासाठी त्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलाय। शिवसेना, बीजेपी, RPI, शेतकरी स्वाभिमान संघटना यांच्या महायुतीच्या उमेदवार असलेल्या रक्षाताई खडसे व एटी नाना पाटील यांनी काल दिनांक 4 रोजी लोकसभा नामांकन अर्ज दाखल केलेत। यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथरावजी खडसे, पांडुरंग फुटकर, चिमणराव पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील, माजी आमदार जगवानी, अनिल भाऊ चौधरी यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी चंद्रकांत पाटील यांची देखील हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली। रक्षाताई खडसे या प्रथमच लोकसभेच्या निवडणुका लढवत असून रावेर मतदारसंघातून त्या निवडणुका लढवत आहेत। विशेष म्हणजे त्या महिला उमेदवार असल्यामुळे महिलांच्या अपेक्षा त्यांच्याकडून बऱ्याच आहेत। त्यांच्या महत्वाकांक्षा, महिलांना होत असलेला त्रास, महिलांचे असलेले प्रश्न या सोडवण्यामध्ये या ठिकाणी रक्षाताई खडसे यांनी अग्रेसर भूमिका घ्यावी अशी महिलांची अपेक्षा आहे। खडसे या महिला उमेदवार असल्यामुळे महिलांच्या भावना अधिकच सध्या उंचावलेल्या आहेत। रक्षाताई खडसे या प्रथमच लोकसभेच्या निवडणुका लढवत आहेत आणि रावेर मतदारसंघातून त्या निवडणुका लढवत असल्यामुळे महिलांना आता त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळणार असल्याची भावना महिलांमध्ये निर्माण झालेली आहे व आपल्या हक्काचं उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याच्या भावना महिलांमध्ये पाहायला मिळत आहे। महिलांची यामुळे फार मोठ्या संख्येत उपस्थिती या कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी पाहायला मिळाली। रक्षाताईंची लोकसभेची प्रथमच ही निवडणूक आहे। सामाजिक कार्य, स्त्री प्रश्न, दलित पीडितांच्या त्रासाची जाण असलेली समाजाभिमुख अभिव्यक्ती म्हणून रक्षाताई खडसे या प्रसिद्ध आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरील भोळेपणा साधेपणाची ग्वाही देणारा ठरतो। महिला वर्गासाठी प्रिय अशा उमेदवार रक्षाताई खडसे सध्या ठरत आहे व कार्यकर्त्यांचा उत्तुंग पाठिंबा त्यांना मिळतोय। काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्ष एक महिला आहे, पण आज त्यांच्या काळातच आज महिलांवर एवढे अत्याचार झालेले त्याचं आम्हाला फार दुःख होतं। महिला आज 50% आपण म्हणतो आरक्षण आहे, महिला आज एवढं पुरुषांच्या बरोबरीने काम करताय, पण महिलांना आज प्रोटेक्शन दिलं जात नाहीये, त्यांची सुरक्षा नाहीये आणि सगळ्यांना जी सगळ्यात गंभीर परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांची आहे। आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण आज आपल्या शेतकऱ्यांचा विकास, त्यांचा विचार करायला कोणी नाहीये। रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी शिवसेना जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील या ठिकाणी प्रमुख हजेरी पाहायला मिळाली व त्यांच्या हजेरीमुळे जिल्हाभरात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष संचारला होता। शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पाहायला मिळाली। शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता वर्ग देखील या ठिकाणी हजर झालेला होता। रक्षाताईंना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील या ठिकाणी हजर होते। प्रचंड युवा कार्यकर्त्यांचा विश्वास असलेली अभिव्यक्ती म्हणजे चंद्रकांत पाटील। युवांसाठी प्रेरणा स्वरूप असलेले चंद्रकांत पाटील आपल्या मनमिळावू व स्वच्छ प्रतिमेसाठी प्रसिद्ध आहेत। समाजासाठी कळकळ असणारे असे हे चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयापासूनच समाजकार्याची कास धरली आणि त्यांच्या हजेरीने शिवसेना मुक्ताईनगर कार्यकर्त्यांमध्ये विशेष जोश संचारला। बीजेपीची प्रचार सभा ही अनेक मुद्द्यांनी गाजली व यामध्ये बेरोजगारी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे मुद्दे हे विशेष दिसले। या ठिकाणी मान्यवरांची देखील मोठ्या संख्येत हजेरी पाहायला मिळाली, तर संपूर्ण सागर पार्क या बीजेपी समर्थकांपासून भरलेला होता। संपूर्ण देश विविध समस्यांनी सध्या त्रस्त आहे। भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे या ठिकाणी बीजेपीच्या वतीने समोर आणण्यात आलेत। या मुद्द्यांनीच गाजवली बीजेपीची प्रचार सभा। यावेळी व्यासपीठावर विरोधी विधानसभा परिषद नेते विनोद तावडे, त्याचप्रमाणे एकनाथरावजी खडसे, पांडुरंग फुटकर, सुखचंद संचेती, चिमणराव पाटील, हरिभाऊ जावडे, रमेश मकासरे, मान्य अनिल भाऊ चौधरी, गिरीश महाजन, आमिर खान व इतरांची उपस्थिती पाहायला मिळाली। मान्यवरांच्या विकासात्मक अभिवचनांनी कार्यकर्त्यांवर्गामध्ये उत्साह निर्माण केला।
रक्षाताई खडसे यांनीही देखील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिला पुरुष कार्यकर्त्यांची फार मोठ्या संख्येत हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली. सागर पार्क समर्थकांनी पुरेपूर भरलेलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तोफा आता तापू लागलाय याचं हे उदाहरण ठरलं. वाल्याच्या मनामध्ये मांडे खायला लागलेत. आपल्याला माहिती आहे मांडे कसे खातात ते. आणि त्यांना असं वाटलं बस आता आपली चांदी झाली, आता हरिभाऊ नाराज, आता आमच्या या तालुक्यामध्ये असं त्या तालुक्यामध्ये तसं, आता व्यवसाय चांदी सोन्याचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. पण मी मागच्या एका पहिल्याच बैठकीमध्ये सांगितलं की तुम्ही मनामध्ये काही विचार आणू नका. तुमचं पुतना मावशीचं प्रेम मला माहिती आहे. मला खूप फोन यायला लागले आणि मी जावळे आहे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, हा कधी विकला जाणार नाही आहे, हा कधी वाकणार नाही आहे, हा मोडणार नाही आहे. मित्रांनो, असे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने संघ परिवाराने घडवले आहेत. हम नहीं बनना चाहिए, इतना ही मैं देश के प्रधानमंत्री और अपने पति से चाहती हूं. आणि त्या बाबाजीनं काय केलं, 185 रुपयाची हंडी 1250 रुपयामध्ये केली. अरे जो अपने माने पत्नी का नहीं सुनता, जो देश के लिए मांगती है उसका भी उसने नहीं सुना, तो तुम्हारा और हमारा सुनने का तो सवाल ही नहीं आता. और एक तरफ काश्तकार है, एक तरफ हमारे जलगांव मतदार संघ के लिए एटी नाना पाटिल है. अभी आपको फैसला करना है 24 तारीख को. साहूकार कौन होता है? साहूकार तो अपने स्वार्थ की खातिर वो किसी को भी भेंट चढ़ा सकता है, और काश्तकार जो होता है जनता के स्वार्थ और उसके नफे के खातिर अपने खून और पसीने को एक करता है. गरिबांची सेवा नको, सर्वसामान्य माणसाची देणे घेणं नाही, कुठे ग्रासरूटला काम नाही आणि फक्त पैसे म्हणून आम्ही कुठे उभे राहू, कुठे निवडून येऊ, ही भूमिका असलेले लोक आहेत. आणि म्हणून मित्र, यांना आपल्याला यांची जागा दाखवायची आहे, यांना यांची जागा दाखवायची आहे. आज तर पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आधी म्हणत खूप शक्ती प्रदर्शन करू, मोठं शक्ती प्रदर्शन करू. आता म्हणजे नाही, सिर्फ 5 ही आएंगे, हमारे साथ 5 है और 5 लाख के बराबर है. वाह वाह आलेली आहेत. आता तर या ठिकाणी मनसे आपल्या बरोबर आहेत, ललित भाऊ कोल्हे आपल्या बरोबर आलेले आहेत, आणि त्यातल्या त्यात भुसावळचे अनिल भाऊ आपल्या सोबत आहेत. विकासाच्या दृष्टीने आपण मागे जातोय. गरीब माणूस अधिक गरीब होत आहे आणि श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत आहे, अशी या देशाची स्थिती आहे. आणि या देशाला जर चांगलं नेतृत्व मिळालं, या देशामध्ये विकासाचा दृष्टी असलेला नेता आला, तर हा देश पुढे जाऊ शकेल. या देशाची प्रतिष्ठा परत आपल्याला प्राप्त करून देता येईल. आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींसारखा नेता, ज्याला विकासाची दृष्टी आहे, ज्याने विकास करून दाखवला आहे, आधी केलं आणि मग सांगितलं असं आहे. मनीष
मनीष जैन यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते आलेले होते। त्यांच्यासह पालकमंत्री संजयभाऊ सावकारे यांची देखील हजेरी पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे ज्येष्ठ मान्यवर देखील या ठिकाणी हजर दिसून आलेत। मनीष जैन यांच्या वतीने देखील लोकसभा निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आलाय। जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी यांजवळ सदर नामांकन अर्ज त्यांनी दाखल केलेला असून यावेळी पालकमंत्री संजय सावकारे, जगन सोनवणे, रवींद्र भैया पाटील, हाजी गफ्फार मलिक, अरुणभाई गुजराती, ॲडव्होकेट संदीप पाटील यांची हजेरी पाहायला मिळाली। शेतीचा विकास, जळगावच्या केळी, कापूस आणि बेरोजगारीचे प्रश्न हे यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असल्याचं या ठिकाणी मनीष जैन यांनी सांगितलं। जिल्हाभरात युवा नेतृत्व म्हणून मनीष जैन यांच्याकडे पाहिलं जातं। तरुणांना दिशा देणारे विचार म्हणून, तरुणांसाठी आदर्श अशी अभिव्यक्ती म्हणून मनीष जैन हे समोर आहेत। उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जोश संचारलेला होता। घातलेल्या 2014 निवडणुकीच्या निमित्त आज आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व PRP सपोर्टेड आम्ही सर्वांनी आज अधिकृत फॉर्म भरलेला आहे। सर्व नेतागण सोबत आहे, सर्व कार्यकर्ते सज्ज आहे। 24 तारखेची आम्ही वाट बघतोय। 24 तारखे केव्हा येते आणि आम्हाला सर्वांना जाऊन आमचा हक्क जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे संविधान, त्याचा आमचा हक्क आम्हाला बजवायचा आहे। कोणते प्रमुख मुद्दे असणार आहेत? माझे प्रमुख मुद्दे प्रचाराचे जे आहे, पहिले तर आहे शेतकऱ्यांचं, केळी व कापूस, युवकांसाठी बेरोजगारी। लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षाचे पक्षकार या ठिकाणी दाखल झालेले होते। मात्र हे पक्षकार विरोधी नसून एकाच पक्षाचे असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। कारण सर्व विविध पक्षाचे पक्षकार या ठिकाणी खेडीमेडीच्या वातावरणात दिसून आले। एकमेकांशी चर्चा करत, एकमेकांशी गप्पा गोष्टी करत या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं। निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर घेतली एकमेकांची दखल। एकनाथराव खडसे, मनीष जैन यांना दिल्या शुभेच्छा, तर पालकमंत्री यांनी लोकशाही म्हणत वेळ मारून नेली। खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। एकमेकांचे विरोधी नसून एकाच पक्षाचे सर्वजण असल्याचा भास काही वेळेकरिता या ठिकाणी निर्माण झालेला होता। एकनाथराव खडसे व अरुणभाई गुजराती यांमध्ये बराच वेळ चालू असलेली चर्चा या ठिकाणी पाहायला मिळाली। मनीष जैन यांनी एकनाथराव खडसे यांचा आशीर्वाद घेतला व यातून निवडणुका आपल्या जागी आणि मोठ्यांचा मान आपल्या जागी याचं जिवंत उदाहरण त्यांनी सर्वांसमोर मांडलं। मनीषला शुभेच्छा देत राहील। सानिया कादरी, आम आदमी पार्टी व गवई गट यांच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या पार्टीच्या वतीने देखील या ठिकाणी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार करण्यात आलेला असून त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र तरी देखील जिल्हाभरात निवडणुकीमध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादी यांमध्ये विशेष चुरशीची लढत पाहायला मिळते। एकंदरीत जिल्हाभरात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि निवडणुकांच्या खंडाजंगीला सुरुवात होते। आज जरी एकमेकांना हसत फुलवत असलेले हे चेहरे, तरी येत्या काही दिवसात निवडणुकांच्या रिंगणात एकमेकांवर ताशेरे ओढण्यास हे पक्षकार मागे पुढे बघतील असा विचार केला जाऊ शकत नाही। यंदा गवई गट, आम आदमी पार्टी आणि सानिया कादरीने जरी अपक्ष उमेदवारी दाखल केली असली तरी खरी लढत ही बीजेपी आणि राष्ट्रवादीत असल्याचं पाहायला मिळतंय। आता या निवडणुकांमध्ये विजयाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर शोभेल हे तर मतदार राजाच ठरवेल। मात्र त्या मुकुटासाठी सर्व उमेदवार शर्तीची लढत करतील यात काही शंकाच नाही। माननीय अनिल भाऊ चौधरी यांची बीजेपी प्रवेशाबाबत अद्याप देखील कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देखील अनेक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या बीजेपीच्या प्रवेशाला घेऊन अधिक संभ्रम सध्या निर्माण झालेला आहे व याचं कारण म्हणजे नुकतीच रक्षाताई खडसे यांची प्रचार सभा जी झाली त्यामध्ये उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या यादीत त्याचप्रमाणे व्यासपीठावर अनिल भाऊ चौधरी यांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली। अजून जरी अनिल भाऊ चौधरी यांच्या बीजेपी प्रवेशाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी रक्षाताई खडसे यांच्या प्रचार सभेत अनिल भाऊंच्या उपस्थितीने नकळत अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत। या ठिकाणी मान्यवरांच्या रांगेत अनिल भाऊ चौधरी ही व्यासपीठ भूषवताना दिसले। अनिल भाऊंच्या बीजेपी प्रवेशाचा हा जागर तर नव्हे असा प्रश्नही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत होता। कारण स्वतः एकनाथरावजी खडसे यांनी सन्माननीय व्यासपीठात माननीय अनिल भाऊ चौधरी यांचा उल्लेख करत त्यांना सन्मान दिला। श्री अनिल चौधरी भुसावळ, माझे नगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष।
आणि त्यातल्या त्यात भुसावळचे अनिल भाऊ आपल्या सोबत आहेत. आजची बातमी संपले. धन्यवाद.